नमस्कार फ्रेंड्स, जपमाळ ही कोणत्याही देवी देवतांचे नाम जपण्यास वापरात येणारी वस्तू आहे। जप करण्याने ईश्वर प्राप्ती होते असे मानले जाते। कोणती जपमाळ कधी वापरावी, त्याचे काय प्रकार आहेत तेच आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। जपमाळेत 108 मणी असावे व एक मेरुमणी, मेरुमण्याच्या नंतरच्या मण्यापासून सुरुवात करून ती मेरुमण्याला थांबवली की एक जपमाळ पूर्ण होते। हिंदू धर्मात बनविण्यात आलेल्या जपमाळ ह्या रुद्राक्ष, तुळस, स्फटिक, कमलगट्टा, प्रवाळ, नवरत्नमाळ, मोती, रत्न किंवा वैजयंतीच्या झाडाचे मणी यांची बनवलेली असते। कोणत्या देवतेचे स्मरण करताना किंवा कोणता मंत्र म्हणताना हातात कोणती माळ असावी याची माहिती हिंदू धर्मशास्त्रात आढळते। हिंदू धर्मात पूजेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। रोज सकाळी अंघोळ झाल्यावर देवांची पूजा, नामजप करावे किंवा बरेच जण हे करूनच घराबाहेर जात असतील। वेळ असल्यास आपण एखाद्या रोज मंदिरातही जावे, त्यामुळे सकारात्मकता आपल्या सोबत संचार करते। जप करणे म्हणजे काय तर देवाच्या नामात एकाग्र होऊन एक एक मणी जपमाळेचा ओढणे। तर कोणती माळ कधी वापरावी? तुळशीची माळ ही विशेषतः भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करताना वापरली जाते। प्रभू श्री रामांच्या, श्री कृष्णांच्या मंत्रांचा जप करताना तुळशीची माळ वापरणे खूप चांगले आहे, कारण धार्मिक ग्रंथानुसार श्रीराम आणि श्रीकृष्ण हे दोघेही श्री विष्णूंचा अवतार आहेत। स्फटिकाची माळ ही माळ माता दुर्गेच्या सर्व रूपांच्या मंत्रांच्या जपासाठी वापरणे उत्तम होय। त्याशिवाय धनाची देवी माता लक्ष्मी, विद्येची देवी माता सरस्वती यांच्या मंत्रोच्चारासाठीही स्फटिकाची माळ वापरतात। कमलगट्ट्याची माळ ही सुद्धा माता लक्ष्मी आणि दुर्गा मातेच्या मंत्रांसाठी वापरली जाते। त्याशिवाय रुद्राक्षाची माळ ही भगवान शिवाचा जप करण्यासाठी खूप शुभ आहे, कारण रुद्राक्ष हे भगवान शंकरापासून उत्पन्न झालेले त्यांचेच एक रूप मानण्यात येते। या माळेने महामृत्युंजयाचा जप केल्यास खूप लाभदायी ठरतो। शेवटी माळ कोणतीही असली तरी भाव असला पाहिजे, मन एकाग्र असले पाहिजे। जप करताना आपल्या शरीरात जी स्पंदने तयार होतात ती पृथ्वीकडे आकर्षिले जातात। जप केल्याने शरीरामध्ये सकारात्मक बदल घडतात। अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।